राघवेंद्र स्वामींबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वामीजींचे अनेक ग्रंथ आहेत. श्री राघवेंद्र विजय नावाचा अप्पण्णाचार्यांनी लिहिलेला महाग्रंथ आहे संस्कृत मधला. त्याचेच अनुवाद अनेक जणांनी अनेक भाषेमध्ये केले. मराठीमध्ये देखील काही 3-4 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्या ग्रंथांमध्ये एक कथा आहे की एक लेकरू ज्याच्या एक यजमान ज्यांच्या घरी पूजा असते, तिथे तो लेकरू आमरसामध्ये पडतो, त्याचा मृत्यू होतो. राघवेंद्र स्वामी मंत्र सामर्थ्यांपैकी करतात. हे काही फार मोठी गोष्ट आहे असं नाहीये. विषय काय आहे, ही योग्यता आली कुठून, मृत व्यक्तीला जागृत करण्याची योग्यता आली कुठून, याच्यावर चिंतन करणं महत्वाचं. मृत व्यक्तीला जागृत केलं हे महत्वाचं नाही. जागृत करणारा कोण होता, त्यांची योग्यता काय होती, त्यांना ही शक्ती आली कुठून, तर याच्याबद्दल अप्पण्णाचार्य म्हणतात, श्री राघवेंद्र हरिपादकंज श्री श्रीरमण भूरमण दुर्गारमण गोविंद गोविंद गोविंद. श्रीदेवी म्हणा, भूदेवी म्हणा आणि दुर्गा देवी म्हणा, तिन्ही एकच आहेत. याच्याबद्दल 14व्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायामध्ये प्राय म्हणतात भगवंत, देवी मेषांगणमयी मम माया दुरत्यया मामे ववे प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. मीच माया आहे. त्याच्यामुळेच भागवतामध्ये 3य स्कंदामध्ये सांगताना म्हणतात भगवंत, वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते. भगवत ध्यान वक्षस्थल भगवंताचं सतत सन्निधान देवीचं कुठे आहे. बरं, या संदर्भात अजून एक सत्य धर्मतीर्थ महास्वामी फार सुंदर चेष्टा करतात. श्री या शब्दाबद्दल बोलताना, जयती तेधिकम जयः यती तेधिकम. सत्य धर्मतीर्थ म्हणतात गोपी गीतावर भाष्य करताना, जयती जय यती इति तेधिकम केलं खलू. भगवंता, तू एका प्रसंगात म्हणतोस की मला संन्यास घ्यायचा आहे. अख्खं ब्रह्मांड संन्यास घेऊ शकतो, पण तू काही संन्यास घेऊ शकत नाहीस का. वक्षोती वास वृषभस्य महाविभूते. पत्नी तुझ्या हृदयस्थच आहे, पत्नीला कशी बाहेर काढणार तू. जय जय नामक परमात्मा यती तेधिकम खलू. तुला संन्यासी व्हायचं होतं. असं एक ठिकाणी सत्य धर्मतीर्थ महास्वामी खूप सुंदर भागवताला व्याख्यान करतात. जर भगवंताच्या हृदयस्थ महालक्ष्मी म्हणून नारायण लक्ष्मी हृदय नारायण हृदय संप्रदायामध्ये आपल्या पारायणाची गोष्ट आहे. आधी नारायण हृदय, नंतर लक्ष्मी हृदय, परत नारायण हृदय. अशा पद्धतीनं जर का पारायण केलं तरच लक्ष्मी कृपा दृष्टी ठेवते. नुसतं लक्ष्मी हृदय केलं तर लक्ष्मी देवी अनुग्रह नाही, साक्षात शापवाणी म्हणजे शापवाणीच होते. कोणाला करून बघायचं असेल तर त्याची जिम्मेदारी. परत म्हणून नका, आचार्याने सांगितलं. बघा, सीताराम म्हणतात, नुसतं राम नाही म्हणतात. आपल्या इकडे फक्त जय श्रीराम म्हणतात. उत्तर प्रदेशात गेला तर सीता समेत राम सीताराम म्हणतात. तेच जर का थोडं अजून पुढे गेलात, राधा रमण म्हणतात, राधा दामोदर म्हणतात. ब्रजवासियांना कधी ब्रजवासियांशी कधी संपर्क जर का आला ना कधी तुमचा, बघा ते काय म्हणतात, राधा रमण म्हणतात किंवा राधा वल्लभ म्हणतात. तिथून जर का तुम्ही निघालात भारतात ब्रजातून गुजरात मध्ये आलात तर राधे राधे म्हणतात. तिथून खालती आलात दाक्षिणात्यामध्ये गेलात तर ते लक्ष्मी नारायण म्हणतात. स्मरण करताना इतकंच नव्हे, घरामध्ये एखादी पूजा करताना देखील गुरुजी लोक ज्यांना माहिती आहे ते काय म्हणतात, लक्ष्मी नारायण ध्यान. नुसत्या नारायणाची पूजा कुठेच सांगितली नाहीये, लक्ष्मी समेत. बघा नरसिंहाची, बरं नरसिंहाचा अवतार झाला तेव्हा लक्ष्मी देवी कुठे होती, कुठे होता त्या नव्हत्या. नरसिंहदेवाने पाडलं, लक्ष्मी देवीने थोडीच पाडलं हिरण्यकशिपूला. पण पूजा करताना
लक्ष्मी समेत नरसिंह, लक्ष्मी नरसिंह आहे. आणि आपलं सौभाग्य आहे, खालची लक्ष्मी नरसिंहाचं सन्निधान अद्भुत आहे. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामींनी प्रतिष्ठापित केलेलं जागृत देवस्थान आहे. ज्याला अनुभूती आली ना तोच हे सांगू शकतो. अत्यंत जाज्वल्य, कोणी प्रतिमा नीट बघितली का नाही माहित नाही, मागे प्रणव मंत्र आहे कोरलेला. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वेळेस प्रथम अक्षर उत्पत्ती झालेला अक्षर म्हणजे प्रणव महामंत्र. लक्ष्मी समेत भगवंत सर्वत्र आहे, नुसता नाही. आणि सांगितलं भगवंताने किती म्हणलं मला संन्यास घ्यायचा तरी घेऊ शकत नाही. म्हणून अप्पण्णाचार्य या ठिकाणी म्हणतात श्री राघवेंद्र. श्री या शब्दाने लक्ष्मी देवींना अंकित केलेलं आहे. अंकित म्हणजे हायलाइट. श्री या शब्दाने महालक्ष्मी, दुर्गा, भूदेवी इत्यादी आपण घेऊ शकतो. राघवेंद्र, राघवेंद्र म्हणजे काय? राघव, रामराय, भगवंत. हरिपादकंज विषेवनानलब्ध. ही जी योग्यता भेटली राघवेंद्र स्वामींना की बाबा मृत व्यक्तीला जिवंत केलं. आता इथं प्राय सर्वच जण मंत्रालयात जाऊन आले. अनेकांनी तिथे प्रदक्षिणा करणाऱ्यांना बघितलं, अनेकांनी कष्टाचे निवारण झालेलं बघितलं. त्याच्यामुळे जास्त काही उदाहरण न देता मुद्द्यात हात घालतो. कष्ट आले की प्रदक्षिणा नमस्कृती, प्रदक्षिणा करायच्या, नमस्कार करायचं, चालतं व्हायचं, अनुग्रह होतो. हे सगळ्यांना माहिती. बॉन्ड पेपरवर लिहिल्यासारखं आपल्या हृदयावर तेवढं कोरले गेले. ते काही घडलं, स्वामी दयानिधे 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 नमो 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 नमः. वर्षभर फिरकतच नाही. परत कष्ट आले की दयानिधे, इतर वेळेस अन्यथा धनानिधे. मनुष्य बघा, एक छोटस उत्तम उदाहरण देतो. आपल्याला, आपण बँकेतून येतो, बँकेत जातो पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी. आता भरण्याचा द्या सोडून, काढण्याबद्दल बोलू. पैसे काढून येतो, बँकेमध्येच एका कोपऱ्यात बसून मोजत असतो. बघा विश्वास किती आपला दृढ विश्वास आहे. मशीनवर पण विश्वास नाही बरं. मशीन मध्ये जेव्हा पैसे टाकतो तेव्हा कॅल्क्युलेट होऊन येतात, तथापि परत साईडला बसून मोजत असतो. तितक्यात एक फोन येतो, हो तुम्हाला कळलं का नाही? काय हो? नाही आपले ते वाढले. हा मनुष्य पैसे मोजत असतो. नंतर ते पैसे मोजून तर तथापि सगळे मोजतो, मोजून घरी देतो आणि घरातून श्वेत कपडे इत्यादी जे काय आहेत ते घालून रुद्रभूमीवर जाऊन कर्म करत असतो. तेव्हा मनामध्ये एका क्षणासाठी आठवण येते की अरे कुठल्याही क्षणी आपण पण त्याच्या बाजूला आहे, कुठल्याही क्षणी आपण देखील त्या चितेच्या बाजूला आहे. एक दिवस आपला देखील शाश्वत मुक्काम तिथे आहे. आणि तिथून मनुष्य घरी येतो, स्नान करतो, सगळं होतं आणि तितक्यात एक फोन येतो, अरे आज माझा जन्मदिवस, पार्टी करायची. 15 मिनिटापूर्वी जी भावना होती ती शाश्वत राहिली का? पण जी भावना त्याला त्या रुद्रभूमीमध्ये, रुद्रभूमी म्हणजे स्मशानभूमी, त्याला रुद्रभूमी म्हणतात. रुद्रदेवाचा साक्षात सन्निधान त्या ठिकाणी असतो, वास असतो. अशा त्या रुद्रभूमीमध्ये चितेवर स्वतःच्या नातेवाईकाला किंवा नातलगाला किंवा इष्ट बंधूंना बघितलेला असताना त्याच्या मनामध्ये एका क्षणासाठी भावना येते की बाजूला कुठल्याही क्षणी आपली देखील आहे, पण तेच घरी आल्यावर निघून जातं. ती भावना सतत पाहिजे. आपली भावना ती नसतेच. आपण सगळं सकाम करतो, निष्काम काहीच करत नाही. आठवा कधीतरी निष्काम कर्म घडलंय का? नाहीतर संकल्पामध्ये मम आत्मनाश्रुती घेतलंच नसतं, भगवत प्रेरणा भगवत प्रीत्यर्थ घेतलं असतं. सकाम काम कुठे होतं? जिथं मम लावलं तिथं सकाम झालं. सगळा संकल्प करावा, पण जिथं गोत्र उच्चार करायचे तिथं गोत्र उच्चार करून भगवत प्रेरणा भगवत प्रीत्यर्थ म्हणावं. आपण भगवत प्रेरणा भगवत प्रीत्यर्थ म्हणतच नाही. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त फलप्राप्त्यर्थम. बरं एवढ्यावर खुश नाही. अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां, बरं द्विपद ठीक आहे, चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय वीर्य आयु आरोग्य ऐश्वर्य, हे सगळं गुरुजी म्हणतात बिचारे.
परत विशेषतः अलक्ष्मी निरसन लक्ष्मी स्थिरता प्राप्त्यर्थम, एवढ्यावर कृष्ण मम उद्योगे व्यापारे अलक्ष्मी निरसन. अजून काही काही असेल, काही काही असेल, बकेट लिस्ट जास्त आहे. घरातली बकेट छोटी पडते पण लिस्ट जास्त मोठी होते. हे झालं सकाम. निष्काम पाहिजे सेवा. निष्काम सेवा काय आहे? भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थ. तो भगवंत ठरवेल की तुम्हाला काय द्यायचे काय नाही, तुमची योग्यता काय काय नाही. असंच आहे राघवेंद्र स्वामींचं देखील असंच आहे. त्यांची काय बकेट बकेट लिस्ट होती ना त्यांची, सगळ्यात मोठी होती. ज्ञान भक्ती वैराग्य, तीनच गोष्टीची बकेट लिस्ट, तीनच अपेक्षा फार साध्या. राघवेंद्र स्वामींच्या पूर्वाश्रमामध्ये म्हणजे स्वामीजी पूर्वाश्रमात असताना त्यांच्या घरी चोरी होते. काय चोरी होणार आहे बघा, विचार करा. प्रत्येकाकडे आज घरामध्ये नाही म्हणलं तरी 2-3 पंखे आहेत, काही जणांकडे एसी आहेत. घरामध्ये नाही म्हणलं तरी 1-2 तोळे सोनं आहे, चांदीचं 1-2 का होईना पात्र आहे. सकाळ संध्याकाळ भातावर तुपाची धार आहे, बरोबर. मीठ आहे सगळ्यांना खायला. फोडणी काही जिऱ्याची नाही, मोहरीची चांगली फोडणी आहे. तुपातली फोडणी काही जण करतात, वर्षातून 2दा का होईना तुपाची फोडणी होते व्रत वैकल्याला. असं सगळं चांगलं असताना, सुभिक्षा असताना, आता विचार करा. राघवेंद्र स्वामीजी होते, त्यांच्या पूर्वाश्रमामध्ये घराला छत गळक. एकदा विचार करा. आणि त्यांच्या जागी स्वतः आहेत असा विचार करा. आता व्यंकटनाथ नसून तुम्ही त्या ठिकाणी आहात असा विचार करा. आणि आपण काय केलं असतं हे विचार करा. आता मी सांगत जातो, विचार करत जावा. झोपडी गळकी. घरामध्ये अतिथी येतो, पाणी मागतो, पात्र घेतात, त्याच्या समोर करतात. त्या पात्रामध्ये पाणी घेऊन समोरच्याला देईस्तोवर पाणी गळतं. रिकामा पात्र अतिथीच्या हातात जातं. भांडे फुटके, 2च धोतर, पंजे म्हणा धोतर म्हणा 2च, एक अंगावर आणि एक नेसलेलं. ज्या व्यक्तीच्या घरी काही कार्यक्रम आहे त्या व्यक्तीच्या घरी जेवायला जायचं, पण ताट नाही. जेवणार कसं? एखादी सपाट दगड बघायचा, तो धुवायचा, त्या दगडावर वाढा. शिला भोजन नित्य. मग भोजन करताना अंगावरचा पंजा ओला करायचा आणि खालचा काढून ठेवायचा, ओला पंजा नेसायचा आणि भोजन करायचं. भोजन झाल्यावर ते जो सुरुवातीचा पंजा होता किंवा सुरुवातीचं धोतर होतं ते नेसायचं नाही, हे अंगावर वाळत टाकायचं. कुठे? अंगावर वाळत टाकायचं. खाली टाकलं तर डाग पडेल ना, धुवायला काय. तेव्हा काही रिन, सर्फ एक्सेल, एरल काही नव्हतं. बरं, वॉशिंग मशीन पण नव्हती. आपला हात जगन्नाथ. जर का ही परिस्थिती आपल्यावर असती तर काय केलं असतं? आपण राघवेंद्र स्वामींचं एवढं नामस्मरण करतो, त्यांना ही योग्यता प्राप्त कुठून झाली याचा कधी विचार केलाय? श्री राघवेंद्र हरिपादकंज म्हणलंय. भोजन पाद किंवा धन पादकंज नाही म्हणलं, हरिपादकंज. सातत्य, भगवंताच्या प्रति सातत्य. दगडावर जर का सतत धार पडली पाण्याची तर दगडाची देखील झीज होते. मराठीमध्ये म्हण आहे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. साहित्य फार प्रचंड आहे हो मराठी. प्रचंड साहित्य, प्रचंड म्हणी आहेत, अद्भुत म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. पण माहित नाही ना. जुनी माणसं काढले, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले नारे, गाढवा समोर वाचली गीता, किंवा अजून 2-3 म्हणी. जुनी माणसं जी आहेत 90 किंवा 80 अधिक असलेले, त्यांच्याशी बोला. जोडे खायचे असतील ना 100% ज्येष्ठांचे तर ते म्हणीतूनच जोडे देणार जास्तीत जास्त. अनुग्रह करताना ते म्हणीतूनच करणार जुनी माणसं. आजकालच्या पोराला जर का विचारलं की बाबा एखादी म्हण माहिती आहे का किंवा वाक्प्रचार नाही, हे वाक्प्रचार काय असतं?
म्हणी म्हणा, तुम्ही म्हणता तेच म्हण. सांगण्याचं तात्पर्य, जुनं ज्ञान, जुनं ते सोनं. राघवेंद्र स्वामींनी जी भक्ती केली ती निष्काम होती, ती खरी भक्ती. सातत्य पाहिजे भक्तीमध्ये. आज काय इच्छा झाली, पंचामृत केलं मी स्वामींना, पंचामृताचा अभिषेक केला, पण काय की थकवा राहून उद्या त्याला पूजा होत नाही. तुम्ही बघून घ्या कोणतरी. सातत्य पाहिजे. मी आज जेवण केलं, आईने मला जन्माला घातल्यावर दूध प्राशन करून दिलं, माझं पोट भरलं, आता महेश तर मला काही नको. शक्य आहे का? तिसऱ्या प्रहरात घरच्यांना सांगावं लागलं फोटोला हार घाला म्हणून. जसं जेवायला सतत लागतं तसं नामस्मरण देखील सतत पाहिजे. तशीच भक्ती पाहिजे. हरिपाद कंज सातत्याने न अखंड, खंड नसलेले अखंड नित्य. नित्य कशाला म्हणावं? प्राग भाव अप्रतियोगित्वे सति प्रध्वंसा भाव अप्रतियोगित्वं नाम नित्यत्वम्. ओम नमः कणाद गौतमादिभ्यस्तर्क विद्या संप्रदाय कर्तृभ्यः वंश ऋषिभ्यो नमो महद्भ्यो गुरुभ्यः. न्यायशास्त्र शिकताना गौतम ऋषींचं मंगलाचरण करताना गौतम ऋषींनी जो न्यायशास्त्राचा बेस तर्कविद्या जी दिली आहे, त्या तर्कविद्येमध्ये नित्यत्व कशाला म्हणतात? तर प्राग भाव अप्रतियोगित्वे सति प्रध्वंसा भाव अप्रतियोगित्वम. ज्याच्या उत्पत्तीचाही अभाव आहे, ज्याचा नाशाचाही अभाव आहे, म्हणजे उत्पत्ती नाही आणि नाशही नाही, असे नित्यत्व. असं नित्य काय आहे? परमाणु आहे. परमाणु कोण आहे? भगवंत आहे. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिंच भूतेषु अखिलेषु चात्मनः. व्याप्तिंच भूतेषु अदृश्यतामद्भुत रूपमुद्वहं स्तंभे सभायां न मृगं न मानुषम्. अध्याय स्कंद 7, अध्याय 4, श्लोक क्रमांक 8. क्षमा करा, 18. मी सर्वत्र व्याप्त आहे हे दाखवून देण्यासाठी नरसिंह अवतार घडलाय. नाही तर चालतही आले असते, पाय होतेच ना, फक्त वरचं सिंहाचं होतं, खालचं मनुष्याच होतं. पण असं फोडून स्तंभ हे ते असं अशी एंट्री करण्याची काय गरज होती ना? असा प्रवेश करण्याची काय गरज होती? चालत येऊ शकत होते, पण आले कसे? स्तंभातून. याच्यातून काय दाखवलं? व्याप्तिंच भूतेषु अखिलेषु. मी सर्वत्र आहे. परत तेच नित्यत्व, नित्य निरंतर सेवा पाहिजे. कोणाची पाहिजे? त्या नित्य सत्यरूपी परमात्म्याची पाहिजे. हरिपाद कंज. रायरांनी, राघवेंद्र स्वामींनी अखंड एकही क्षण खंड न करता राघवेंद्र महास्वामींनी जी सेवा केली भगवंताची, तशी सेवा कोणी केली नाही. बरे, एका अवतारात केली असं नाही, तिन्ही अवतारात केली. हो, पहिल्या अवतारासारखा जर का आपल्याला पिताश्री भेटले असते ना, आपले दरीतच फेकून दे, समुद्रात दगड बांधून टाकून दे, हत्तीच्या पायी देऊन टाक, शेकोटीमध्ये जाळून टाक, उकळत्या तेलामध्ये भजे तळल्यासारखं तळायला सोडून टाक, असं नशीब चांगले हो आपलं, फार बलवान आहे. आई वडील चांगले भेटले. बरं, नुसते भेटले नाही, जाताना 7-12 नावावर करून चालले. हिरण्यकशिपू सारखी जर का पिताश्री भेटले असते, गोविंद. नशीब फार बलवान आहे. भक्त राजांना फार कष्ट झाले. सुलभतेनं 31,000 वर्ष राज्य नाही केलं, आधी फार कष्ट भोगले. तेव्हा कुठे जाऊन नरसिंहदेव प्रकट झाले. बरं, तेवढ्यावर नाही, पुढचा अवतार व्यासराज तीर्थांचा. 200 वर्षांचा इतिहास आहे टीटीडीचा, तिरुमला तिरुपती देवस्थानाचा. कधी जर का तुम्ही गेलात ना, इथं प्रत्येक तिरुपतीला प्रायाः गेले आणि काय सुंदर दिसतंय, काय अलंकार आहे, काय सोनं आहे, काय नाणं आहे. प्रॉब्लेम तिथंच आहे. हरिपाठामध्ये खूप सुंदर म्हणतात की मकर कुंडल
तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. ध्यानाचं स्मरण सांगितलंय. ध्यानामधला व्यत्यय फरक. संताचं ध्यान काय असतं आणि आपलं ध्यान काय असतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची सुख. हे झालं सज्जनांचं ज्ञान. आता जे अतिसज्जन आहे त्यांचं ज्ञान. मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. विठ्ठलाच्या दर्शन, अरे काय सुंदर मुकुट घातला होता, काय सुंदर हार घातला होता, काय कौस्तुभमणी अलंकृत, काय पोहे हार होता, काय सुंदर राणी हार घातला होता. काय सांगू तुम्हाला, रुक्मिणी देवी इतकी सुंदर दिसत होती, पण रुक्मिणी देवीपेक्षा तिचं ते राणी हार छान होता. विचार करायला माझ्या मुलीच्या लग्नामध्ये देखील तसाच एखादा डिझाईन जर का भेटली गुगलला तर डाउनलोड करून घ्यावी. या चर्चा आपल्या. हा फरक आहे राघवेंद्र स्वामींमध्ये ना आपल्यामध्ये. हा फरक आहे संतांमध्ये आपल्यामध्ये. आपलं ध्यानच नाही. आपलं ध्यान कुठंच नाही, व्यवहारातही नाही आणि परमार्थातही नाही. नित्यत्व सातत्य पाहिजे. आणि सातत्य पाहिजे काय पाहिजे, मकर कुंडल नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची सुख. सुख प्राप्ती पाहिजे असेल तर शाश्वत सुख कुठे आहे, ध्यानस्थ. ध्यानस्थ काय, भगवंताचं ध्यान, दुसरं ध्यान नाही. समस्त संपत राघवेंद्र महास्वामींना जो भगवंताचा अनुग्रह झाला ते त्यांच्या एका जन्माचा तप नाही, 3 जन्माचा तप आहे. तर पहिला जन्म सगळ्यांना प्रसिद्ध आहे. दुसऱ्या जन्मावर बोलतो. व्यासराज तीर्थांनी केलेली 200 वर्षाची जी अविलक्षण गोष्ट जी घडली टिटीडीच्या इतिहासात. सगळेजण तिरुपतीला जातात. तिरुपतीला जे कंपाऊंड वॉल आहे, तटबंदी मंदिराची, त्या मंदिराच्या तटबंदीवर तेलुगू भाषेमध्ये व ग्रंथलिपीमध्ये, ग्रंथलिपी नावाची एक लिपी आहे. मराठी ही केवळ भाषा आहे, लिपी नाही. गुजराती ही एक भाषा आहे, लिपी नाही. तेलुगू ही एक भाषा आहे, लिपी नाही. देवनागरी लिपी, मराठी भाषा. तसंच ग्रंथलिपी नावाची एक लिपी आहे व संस्कृत ही भाषा आहे. वाचताना संस्कृतच आहे पण लिहिताना लिपी मध्ये भेद आहे. अशा त्या ग्रंथलिपीमध्ये समग्र कंपाऊंड वॉलवर इतिहास लिहिलेला आहे टिटीडीचा. तिरुपती भगवंताचा, वेंगप्पाचा, व्यंकटेश्वराचा इतिहास लिहिलाय. त्या इतिहासामध्ये कथा येते. काय येते, एक राजा, तो राजा रागाच्या भरामध्ये गर्भालयामध्ये प्रवेश करतो व प्रधान अर्चकाचा शिरच्छेद करतो तलवारीने. ते बघितल्यावर उग्र रूपामध्ये भगवंत व्यंकटेश्वर प्रगट होतात, स्वतःच खड्ग काढतात व त्या राजाचा शिरच्छेद करतात व उग्र रूपातच त्या ठिकाणी स्थित होतात. ते उग्र श्रीनिवास. कधी गुगल करा, तुम्हाला एक छोटीशी अशी चांदीची प्रतिमेचा फोटो दिसेल. ते उग्र श्रीनिवासाचा फोटो आहे. त्याच स्वरूपामध्ये, अत्यंत उग्र स्वरूपामध्ये श्रीनिवास भगवंत, व्यंकटेश्वर भगवंत त्या ठिकाणी प्रत्यक्ष झाले आणि रजता स्वरूपाच्या प्रतिमेमध्ये स्थित झाले. आता हे सगळं बघितलं, भगवंताचं उग्र स्वरूप बघितलं इतर ब्राह्मणांनी. हालत भयानक, चळ, बीपी लो झाला, काही जणांचा हाय झाला, नुसतं चळ 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 का पाहिजे तर भीतीच्या भरामध्ये तामन गंध पुष्प हातातून पडले, मंदिरातून बाहेर आले, मंदिराला लॉक लावलं. मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं, मंदिराला लॉक लागलं. आता लॉक लागले, घाई गडबडीत निर्णय घेतला, पण निर्णय कधीच घेतला नव्हता असा, घाई गडबडीत घेतला. गर्भगुडीला लॉक लागलं, गर्भालयाला 200 वर्ष लॉक. एक नाही, 2 नाही. जगन्नाथपुरीचा जर का ध्वज नाही उतरवला ना तर 18 वर्षासाठी मंदिर बंद होतं. दिवसातून 2दा बदलतात ध्वज. असे काही आहेत आपल्याकडे मंदिर भारतात. इतिहास खूप सुंदर आहे भारताचा, त्याच्यातच हा एक. मग तेव्हा पूजा नाही केली तर खाणार काय, उपाशी मरतील सगळे तीर्थ न घेता.
तर मग विमान व्यंकटेश्वर भगवंत नावाचे एक भगवंत आहेत. गर्भगुडी गोपुरमवर, गोपुरम म्हणजे कळस. प्रदक्षिणा करताना आपण उजवीकडनं डावीकडे करतो. जेव्हा आपण उजवीकडनं डावीकडे वळत असतो तेव्हा चंद्र उगाळण्याच्या कक्षेच्या तिथं एक कठडा आहे. त्या कठड्यावर आपण उभं टाकतो व कळसाकडे बघतो. त्या कळसामध्ये चांदीच्या कमानीमध्ये एक भगवंताची प्रतिमा दिसते. ते विमान व्यंकटेश्वर. त्या विमान व्यंकटेश्वराच्या पायाच्या खाली काचेसारखा शुभ्र असा खडा आहे, हिरा. त्याच्यातून भगवंताच्या म्हणजे गोपुरम मध्ये असलेल्या भगवंताचे चरण दिसतात. तर त्या प्रतिमेला नित्य अभिषेक करायचा, त्या प्रतिमेला नैवेद्य दाखवायचा आणि आपली उपजीविका करायची, असा हे इतिहास. 200 वर्षानंतर व्यासराज तीर्थांनी तो गर्भगुडीचा दरवाजा उघडायला लावला व नित्य 12 वर्ष सतत व्यंकटेश्वराला अभिषेक घातला. आपल्याला एक दिवस सतत अभिषेक घालणं होत नाही. नित्य एकही दिवस खंड नाही. आज मी अभिषेक घातला म्हणून संपलं, उद्या चला नको बाबा कंटाळा आला. बरं, छोटी प्रतिमा नाहीये, 9.5 फुटाची प्रतिमा आहे. 9.5 फूट. बरं, आता माणसाची हाईट फार फार तर 6 फूट असते मालक, त्याच्यापेक्षा जास्त नसते. 6 फुटापेक्षा माणूस मोठा दिसणं म्हणजे फार अवघड, फार रेअर केस मध्ये. एखादा पंजाब मध्ये एखादा 2 असले तर असतील. इकडं तर दख्खन मध्ये पण नाही तेवढा, 6.5-7 फुटी. जरी तुम्ही 6.5-7 फुटी म्हणलात तरी अजाना बाहू पाहिजे. मग अजाना बाहू म्हणजे गुडघ्यापेक्षा खाली अर्जुनासारखे हात किंवा रामरायासारखे हात पाहिजे. हात वर केला की पंखा पुसला गेला. म्हणून जर का 7.5 फूट माणूस असेल ना, अजाना बाहू असेल तर ऑटोमॅटिकली 2 फूट हात झाला. 7 आणि 2 9, 9.5 फुटाची प्रतिमा. तेव्हा कुठेतरी कपाळावर जाऊन पाणी घालता येईल देवाच्या. टेबल लावा, टेबलवर अजून स्टूल ठेवा, त्या स्टूलवर उभं टाका, नंतर अभिषेक करा. सतत सातत्य फार महत्वाचे. हरिपाद कंजनी सेवनान लब्ध. तेव्हा 12 वर्ष तपश्चर्या केली व्यंकटेश्वराची. नंतर राघवेंद्र स्वामी या रूपात ते अवतरित झाले. अवतरित झाल्यावर त्यांच्या अनेक कथा इत्यादी तुम्ही राघवेंद्र लीलामृत नावाचं काही पुस्तक आहे म्हणे, त्याच्यामध्ये आपण वाचतो, किंवा राघवेंद्र विजय नावाच्या ग्रंथामध्ये येतं, किंवा राघवेंद्र स्वामींचे अनेक पिक्चर झालेले आहेत. जुने ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि कलरफुल पण आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांना कथा माहिती आहे. तर कथा आणि लीलेमध्ये जात नाही. हरिपाद कंज, रायरांचा अवतार, प्रल्हादांचाच 3रा अवतार. तेव्हा वृद्धपणा आलं होतं स्वामीजींना. स्वामीजी दरवर्षी वर्षातून 2दा राघवेंद्र महास्वामी श्रीनिवास देवाच्या दर्शनासाठी तिरुपतीला जायचे. नित्य वर्षातून 2दा. वृद्ध काळ आला आणि भगवंताच्या साक्षात्कारामुळे सगळ्यांना कथा माहिती आहे. त्या जो काही मुस्लिम राजा होता त्याच्याकडनं ती जमीन घेतली, तुंगीच्या तीरी ती राहिली. कथा सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात मी जास्त जात नाही. तर त्या ठिकाणी ते स्थित झाले. शेवटचा कार्यकाळ त्यांनी तिथंच त्यांचा कार्यान्वित केला त्या प्रदेशामध्ये. स्वामीजींना वाईट वाटत होतं की मी माझ्या स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही, व्यंकटेश्वर भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाहीये. मी दुःखी खूप होते. स्वामीजींनी संध्याकाळचं स्नान केलं, आन्निक केलं आणि झोपले. झोपल्यानंतर स्वप्नामध्ये श्रीनिवास परमात्मा, साक्षात व्यंकटेश्वर परमात्मा आला. उद्याच्याला स्नानाला जा. स्नानाला गेल्यावर थोडस अजून आतमध्ये जा, मी त्या ठिकाणी आहे. तुंगभद्रा नदी स्नानाला गेले, नमस्कार केला नदीला, स्नानाला गेले. स्नानाला गेल्यावर थोडस सांगितल्याप्रमाणे जशी आज्ञा झाली तसं आतमध्ये गेले. अर्घ्य देताना खूप जण अर्घ्य कशी द्यावी, वरचं पाणी घेऊन येऊ.
आपल्याला काय झालंय, साईची आणि लोण्याची सवय लागली. ताकाकडे कोणीच जात नाही. आपल्याला ते रेडीमेड पाहिजे, घुसळलं वरच. त्याच्यामुळे लोणी खाऊन आपण गुडगुडीत होतो. पण ताका उष्णता वाढते त्याचं काय, उष्णता वाढते त्याचं काय. ताक जेवढं गुणकारक आहे तेवढं लोणी नाही बरं. स्वामीजींनी अर्घ्य देण्यासाठी ओंजळ आकार केली आणि नदीमध्ये खोलवर हात घालून अर्घ्य देण्यासाठी तर हाताला स्पर्श झाला दगडाचा. कसा तर सहज हात घालून बघितलं काय आहे. आपण चोपून बघतो ना नदीमध्ये जाताना, पायाने थोडं चोपून बघतो काटे आहेत का नाही. कारण की आपल्याला तर तेवढी पारदृष्टिता नाही की आपण पाण्याच्या आतमधलं बघू शकतो, तेवढी योग्यताही नाही आपली. बघा, आपली पाण्याच्या खाली काय हे बघण्याची योग्यता नाही. भगवंताला कधी बघावं. जेव्हा अर्घ्य देण्यासाठी हात खाली टाकला तेव्हा दगड लागला. दगडाला थोडं चापून चोपून बघितलं तर कलाकृती थोडी खास खळग्या जाणवल्या. सहज प्रतिमावली काढली तर व्यंकटेश्वर भगवंत त्या ठिकाणी प्रत्यक्ष होते. दृष्टांत जो दिला भगवंतानं, मी येणार आहे, तुला यायची गरज नाही. प्रत्यक्ष व्यंकटेश्वर रूपी परमात्मा त्या ठिकाणी प्रत्यक्ष झाला. शालिग्राम शिलेमध्ये तीच प्रतिमा स्वामीजींनी त्या मंत्रालय गावामध्ये एका ठिकाणी स्वतःच्या समाधीपासून अगदी 1.5 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर गावातच प्रतिष्ठापित केली. नित्य पूजा करायची, नैवेद्य करायचे, स्तुती करायचे. आजही जर का कधी गेलात तर राघवेंद्र स्वामीजींद्वारे प्रतिष्ठापित राघवेंद्र स्वामींना प्रत्यक्ष झालेले ते व्यंकटेश्वर रूपी परमात्म्याचे ते मंदिर अजून आहे. आपला प्रॉब्लेम काय, आपण फक्त रायरांना नमस्कार करतो, त्यांचा इतिहास जाणून घ्यायची इच्छाच नाही. कशामुळं? अपेक्षित पदार्थांनी मागितलं ते देतं. बंपर डिस्काउंट आहे, काहीच नाही. फक्त नमस्कार, प्रदक्षिणा, नमस्कृती, पैसे मागणं, संकल्प मागणं. स्वामी सगळं काही चांगलं होऊ द्या, लेकराचं लग्न होऊ द्या, नातवंड येऊ द्या, इस्टेट माझ्या नावावर होऊ द्या. महत्वाचं ते हरिपाद कंज निषेवनान लब्ध समस्त संपत. सातत्याने भगवंताच्या कृपेस पात्र ठरल्यामुळे वृंदावन प्रवेश झाल्यानंतर देखील आज कोणीही साधं मंगळ आरती करा, नाही नुसता साष्टांग नमस्कार करा, राघवेंद्र महास्वामी अनुग्रह करतातच. बरं, आता आपले पूर्वज पण झाले ना वैकुंठवासी, कैलासवासी, पण आपलं काही होतं का? नाही. पित्र कधी स्वप्नात आलं नाही बघा आतापर्यंत. श्राद्ध पक्ष करो न करो, तुपाशी उपाशी असं काही नाही. फक्त तुपाशी आहेत आपण, उपाशी कधी राहिले नाही. हे सगळे रायर इत्यादी अनुग्रह करतात समाधीस्थ झाल्यावर देखील. कस काय? ह्याच्यासाठी आपल्याला जावं लागतं. पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म रताय च. सत्य धर्म, सत्य धर्म काय? एकादश स्कंदामध्ये भगवंत सांगतात भागवत धर्म. शुद्धे भागवते धर्मे निरतो यस मृगोदरः. भीमसेन देव, हनुमंतराय, मध्वाचार्यांनी जो धर्म आचरण केला तो शुद्ध भागवत धर्म. शुद्ध भागवत धर्म काय आहे हे सांगतो, वाणीला पूर्ण विराम देतो. शुद्ध भागवत धर्म म्हणजे सर्वोत्तम जो आहे त्या परमात्म्याची स्तुती करायची, सर्वोत्तम असलेल्या भगवंताला शरण जायचं, सर्वोत्तम असलेल्या परमात्म्याजवळच स्वतःचं रडगाणं गायचं. रडगाणं कोणतं गायचं याला देखील नियम आहेत. ज्ञान, भक्ती, वैराग्य, 3च रडगाणे गायचे. पैसा दे, संपत्ती दे, बायको दे, मुलगा दे, नातू दे, पंतू दे. प्रापंचिक नाही, पारमार्थिक रडगाणं काय आहे? ज्ञान, भक्ती, वैराग्य, 3च गोष्टी मागायच्या. हेच भागवत धर्म आहे. या व्यतिरिक्त दुसरं काही मागू शकत नाही. दुसऱ्याला वंदन देखील करू शकत नाही. इतर देवतांना जर का वंदन करायचं असेल तर अंतर्गत भगवंताचं स्मरण करत वंदन करावं लागतं. उदाहरणार्थ गणपतींना वंदन करायचे. गणपती, महागणपती अंतर्गत विश्वंभर रूपाय नमः. विश्वंभर रूपी परमात्म्याला स्मरण करून नमस्कार करावा लागतो. परशुक्ल त्रयांच्या खाली उतरू शकत नाही. परशुक्ल त्रय काय आहेत?
सर्वोत्तम पीठ भगवंत, नंतर लक्ष्मी देवी, नंतर ब्रह्मा सरस्वती, भारत ब्रह्मावायू हे तिघांनाच वंदन करू शकतात, चौथं कोणी नाहीये. भागवत धर्मामध्ये 11 स्कंदामध्ये स्पष्ट वर्णन आहे, पण आपण ती कथा ऐकतच नाही का? लीलांमध्ये आम्हाला जास्त रस, तत्वज्ञानात नाही, कथेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त उन्हाळ्यात जर का कथा असेल तर कूलर आणि खुर्ची. आता एसी लावत नाहीत काही जण, बरोबर. पण भागवत धर्म सत्य धर्म रतायच फार महत्वाचं आहे. मी सगळं करतो पण संध्यावंदनच करत नाही हो. काय करा? सगळ्यात मोठा फॉल्ट आहे. फॉल्ट नाही, डिफॉल्ट आहे. संध्यावंदन नाही केलं, गायत्री नाही केला, आचरण धर्माचरण नाही केलं तर सुतक आहे. सुतक जो व्यक्ती संध्यावंदन नाही, संध्याविना अशुचिही नित्यम अनरहा सर्व कर्मसु, धर्मशास्त्र सांगतं. संध्यावंदन नाही केलं, गायत्री जप नाही केला तर अशुची, सुतक. सुतकामध्ये जसं असतं ना तसं सदैव त्या व्यक्तीच आहे. तो तीर्थयात्रा करो नाही तो गर्भगुडीत जाऊन देवाला स्पर्श करो, पुण्य येणार त्याला वाटेल. मांजराला वाटतं दूध पिताना मला कोणी बघत नाही, त्याचं काय खरं असते का? बाकीची दुनिया बघत असते ना त्याला. तसंच आहे, पूजा करणाऱ्याला वाटतं की बाबा मला पुण्य भेटायलंय, पण पुण्य भेटतं का? ह्याच्या म्हणण्याने थोडी त्याला पुण्य भेटणार आहे. तो भगवान जर ठरवेल की काय द्यायचं काय नाही. सत्य धर्म रतायच सातत्याने नित्य निरंतर धर्माचरण. कोणासाठीही धर्म सोडायचा नाही. अधर्म होत असला तर जागेवर खंडन करायचं. हेच भीमसेन देवांनी सांगितले, हेच मध्वाचार्यांनी सांगितले. अधर्म जर का सहन केला तर सगळं पुण्य माती मोल होतं. एकही पुण्य राहत नाही, एक तीळ देखील राहत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे राघवेंद्र महास्वामी. उत्तम उदाहरण. शेवटच्या क्षणापर्यंत प्रणव महामंत्राचा जप, नित्य अष्टघास भोजन, 8 घास भोजन आणि नित्य भक्तांवर कृपा दृष्टी. फक्त ब्राह्मणच भक्त आहे असं नाही, यवन देखील भक्त आहेत की हो. जगद्गुरु आहेत ते. जगद्गुरूंचं जेव्हा आगमन होतं तेव्हा ते फक्त माझ्या घरी आले अशी भावना ठेवू नये. ते काही 7 पाऱ्यावर लिहून दिले नाही. जगद्गुरूंच्या पादुका घरात येतात तेव्हा ते फक्त माझ्या घरी आले, माझ्याच पादुका ही भावना ठेवू नये. जगद्गुरु म्हणलंय सगळ्या जगाचे गुरु आहेत. परमाणु अणुपासून, कीटकापासून, पक्षापासून ते मनुष्यापर्यंत प्रत्येकासाठी ते गुरु स्थानी आहेत. सत्य धर्म रतायच भजतां कल्पवृक्षाय. सत्य धर्म झाल्यामुळे, सत्य धर्माचरण केल्यामुळे भजतां कल्पवृक्षाय. जे कोणी त्यांचं भजन करतो, जे त्यांचं स्तुती करतो त्यांना कल्पवृक्षासारखे ते अनुग्रह करतात. नमतां कामधेनवे. नुसता नमस्कार जरी केला तरी कामधेनुसारखा अनुग्रह करतात हो मौली. काही मागण्याची गरजच नाही राघवेंद्र महास्वामींकडे. नुसता नमस्कार जरी केला पण सत्य संकल्प ठेवून. आता सुरू होण्याच्या संकल्पना भरपूर असतात. मला कोणी चिमटा काढला, मला त्याला कानाखाली मारायची. भगवंत अनुग्रह कर, समोरचा बलात् दे. सत्य धर्म रतायच, सत्य संकल्प, सात्विक चिंतन. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सगळ्यांची, माझी एकट्याची नाही, सगळ्यांची प्रगती व्हावी, सगळ्यांना सुभिक्षा प्राप्त व्हावी, सगळ्यांना धन प्राप्त व्हावं, सगळ्यांचं मंगल व्हावं ही भावना मनामध्ये ठेवून नमस्कार केला. राय 100% राघवेंद्र महास्वामी अनुग्रह करतात, संदेह नाही. म्हणून म्हणले
भजताम कल्पवृक्षाय, जे कोणी पूर्ण श्रद्धेनं राघवेंद्र महास्वामीजींचं स्तुती गातात, गाणं गातात, भजन गातात, काहीच नाही जमलं, ओम श्री राघवेंद्राय नमः ओम एवढं जरी जो कोणी श्रद्धेनं म्हणतो, मृत्यूच्या दारातून वापस येतो. अनेक उदाहरणं आहेत, प्रत्येकाला एखादं तरी उदाहरण माहिती असतं. शेवटी म्हणतात नमताम कामधेनवे, कामधेनू, कामधेनू ही फक्त देत राहते, वापस माघारी काही घेत नाही. आपलं अवघड असते, आज पैसे दिले, मी देऊन टाकण्यासाठी नव्हते दिले. साधं पुस्तकासंदर्भात जर का सांगायचं असलं, माझं एखादं पुस्तक आहे, मी दिलं तात्पुरतं वाचायला किंवा देऊन टाकलं, पण मला त्याची गरज आहे, मी काय म्हणतो मला ते पुस्तक वापस पाहिजे, मी तुम्हाला देऊन टाकण्यासाठी नव्हतं दिलं, असं आपण मोठ्या आवाजात म्हणतो. तसं नाहीये कामधेनूचं, ती फक्त देत राहते, वापस माघारी काही घेत नाही. आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे. तसेच रायर आहे, तसेच राघवेंद्र स्वामी आहे, जे फक्त देत राहतात. तुमच्या जवळ नाहीये, आपल्या जवळ नाहीये थोडी तेवढी त्यांचा अनुग्रह साचून जमा करण्यात आपली योग्यता नाहीये. त्याच्यामुळे आपली योग्यता केवढी, जेवढं ओंजळीत बसेल तेवढीच आपली योग्यता आहे. सुंदर उदाहरण, एक लेकरू घरामध्ये खेळत असतं, नातेवाईक येतात, नातेवाईक काहीतरी खाऊ आणतात लेकरासाठी, काय काजू कतली किंवा बदाम इत्यादी आणतात. ते जे कोणी नातेवाईक अरे बाळा घे असं म्हणतं, बाळ हुशार असतं. बाळ म्हणतं काका तुम्ही तुमच्या हाताने द्या, काका देतात त्यांच्या हाताने. वडील विचारतात की बाबा का रे तू का नाही घेतला स्वतःच्या हाताने? नाही बाबा माझे इतकुशे हात आहेत, छोटे छोटे, कमी येईल ना, काकांच्या हाताने आलं तर जास्त येईल. हे चतुर आहे. त्याच्यामुळे तिथे गेल्यावर हे द्या ते द्या म्हणायचं नाही. त्यांचा हात मोठा आहे, आपला हात लहान आहे. त्यांनी द्यायला सुरू केलं तर तुम्हाला झोळी सोडा घर देखील कमी पडेल, खोली देखील कमी पडेल. त्याच्यामुळे 1 रुपया मागायचा नाही, जे द्याल ते स्वीकार आहे. ते ठरवतील ना, 1 द्यायचंय, 1च्या पुढे CR लिहायचे, ते त्यांना ठरवते. त्याच्यामुळे भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे, पूर्ण श्रद्धेनं राघवेंद्र महास्वामीजींना शरण गेलं पाहिजे. संदेह ठेवू नये. रक्षती इत्येव विश्वासा, रक्षण करणार आहेत, कसं करणार आहेत, कुठं करणार आहेत, कधी करणार आहेत माहित नाही, ते विचारू नये. ते जर का कळलं असतं ना आपल्याला प्रत्येकाला, माझं कसं होणार, कधी होणार, काय होणार, तर राघवेंद्र स्वामींच्या वृंदावनाच्या पूजेची गरजच नव्हती. मला स्वतःच अपरोक्ष ज्ञानी होते ना, भूत भविष्य वर्तमान सगळं स्वतःलाच कळायचे, स्वतःच राघवेंद्र स्वामी. हो ना, जर का माझं रक्षण होणार आहे, कुठं होणार आहे, कधी होणार आहे, कसं होणार आहे, हे जर का आज या ठिकाणी बसल्या जागेवर मला कळत असेल, तुम्ही रायरांची पूजा कशाला करू? मी स्वतः रायर आहे. त्याच्यामुळे रक्षण होणारे, रक्षती इत्येव विश्वासा, रक्षण होणारे, कधी होणारे, कुठं होणारे, कसं होणारे विचारायचं नाही. गुरु सार्वभौमांवर विश्वास ठेवायचा, आपलं कार्य करत राहायचं, कार्य करायचं. कार्य कोणतं करायचं? सत्य धर्माचरण करत राहायचं. एक क्षण देखील अधर्म केला तर क्षणी रायर कृपादृष्टी काढून घेतात. पण ते फार मायाळू आहेत, कृपाळू आहेत. गुरुमाऊली फार कृपाळू आहेत, नाराज होत नाही लवकर. एकदा नाराज झाले ना, हरवृष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टे न कश्चन. एक टाइम नारायण भगवंत स्वतः रुसला तरी चालतंय हो, पण गुरु जर का रुसले ना, भगवंत देखील पाठ फिरून तू तुझं बघ, इकडे येऊच नको, तू तुझंच बघ आता. म्हणून पूर्ण श्रद्धेनं जे कोणी मठात येतात त्या सगळ्यांना सांगू इच्छितो, मठामध्ये येत राहा, वारंवार येत राहा. मठासाठी म्हणून कसं आहे, मठासाठी माणसं नाही आहेत, माणसांसाठी मठ आहे. गुरु हा माणसांसाठी, गुरूंसाठी जनता नाहीये, जनतेसाठी गुरु आहेत. त्याच्यामुळे सतत यावं, सतत प्रदक्षिणा, नमस्कार, सेवा इत्यादी करत राहाव्यात. या जन्मात नाही ते निदान पुढच्या जन्मात तिळाचा लाडू नाही, तीळ
पण कुठेतरी मोक्षाच्या दिशेने तिळाच्या कणा एवढं जाऊ शकू प्राय. काय योग्यता आहे समोरच्याची व माझी मला माहित नाही, पूर्वजन्म माहित नाही. त्याच्यामुळे एवढीच प्रार्थना करू शकतो रायरांच्या चरणी, गुरूंच्या चरणी, की या जन्मात तरी तुमचं स्मरण, तुमच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताचं स्मरण सतत घडावं. घडत नाही हे माहितीये, पण घडत राहावं अशी प्रार्थना करावी. तेव्हा कुठेतरी एखादा तास जमलं तर लक्ष एकाग्र करून जप करता आला तर होईल गुरूंच्या कृपेने. असं चिंतन केलं तर कुठेतरी आपल्याला गती भेटेल असं मला माझ्या गुरुजींनी सांगितलं. ते सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त झालेली सेवा महास्वामींच्या अंतर्गत, समस्त गुरु परंपरा अंतर्गत, अस्मद गुरु अंतर्गत, भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीता समेत श्रीमन मूल रामचंद्र प्रियताम प्रीतोषु प्रसन्न वरदो भवतु. श्री कृष्णार्पणमस्तु. इंदिरा रमण गोविंदा, लक्ष्मी रमण गोविंदा, मंत्रालय निवास स्वामी गोविंदा. नाहं कर्ता हरि कर्ता तत्पूजा कर्म चाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः कर्मण्यासो हरारेवं विष्णुस्तुति करसदायिदं ज्ञानं हरि पूजा हरिरेवोदितं सदा हरि अधीनं च सर्वत्र एवं न्यासो हरिस्मृता यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रियतां प्रीतेवालं विष्णोर्मे परमस्मृत अनेन भावि यत् पुण्यम् आवाप्नोतु गुरोर्नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.